केलाय ते वनिता दिघे मॅडम यांच्याकडून तो स्पॉन्सर असणार आहे आणि एक टी शर्ट देखील असणार आहे ते मयूर स्पोर्ट यांच्या माध्यमातून आम्हाला दिले गेले। परंतु समीकरण होत आहे 10 चेंडू 9 धावांचं। नक्कीच मात्र विजय पार्टी आहे एसटीच्या मागे आपण पाहू शकता। चेंडू खूप इम्पॉर्टंट असणार आहे। या वेळेस मात्र काय घडतंय, गोलंदाज मात्र चांगले कामगिरी करतोय बघा। धाव संख्या समीकरण बदलतंय, समीकरण होते 9 चेंडू 9 धावांचं। सागर भाई मॅच बघा, मॅच वर गरमागरम झालंय। मात्र नाही थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जाणारं प्रसिद्ध ठिकाण आहे, परंतु या मैदानामध्ये वातावरण घडतंय गरमागरम गरमागरम। काय म्हणशील? नक्कीच खूपच वातावरण गरम झाले। मागच्या जे 7-8 चेंडू 9 चेंडू पडले ते खूपच खतरनाक गोलंदाजी झाले। यावेळेस मात्र काय चेंडू होता, प्रतीकचा चांगला कमबॅक करून देणारा चेंडू होता। हा देखील चेंडू येते निर्धाव, अगदी हा चेंडू पाहिला तर अगदी शॉर्ट गुड ऑफ लेन वरचा चेंडू होता आणि अगदी खाली राहिलेला हा चेंडू देखील निर्धाव येतोय। म्हणून तुम्ही या गोलंदाजाला नाव ठेवलेलं नन्ना मुन्ना जादूगर। हा कधी या संघाला विजयाकडे नेऊन ठेवू शकतो। करायचे 8 चेंडू 9 धावा। नक्कीच मग 8 चेंडू 9 धावा। प्रतीक सोयल की प्रतीक हे देखील पाहणं गरजेचं आहे। यावेळेस काय घडतंय, यावेळेस तिसरा चेंडू देखील निर्धाव पडतोय सागर। मॅच मध्ये एक वेगळा रोमांच चाललाय, याला असं म्हणतात क्रिकेट। इथे तुम्ही तुमचं 100% योगदान द्या, तुम्हाला विजयापासून कोण थांबवू शकत नाही, कारण कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाही। तुम्ही म्हणत होते मॅच बनणार नाही, मी पहिले सांगितलं होतं मॅच बनणार। गोल्डन स्टार संघाकडे गोलंदाजीचा वर्णन खूप चांगला आहे सागर। नक्कीच मंगेश काय गोलंदाजी केली आहे मागच्या 2 षटकांमध्ये। अक्षय परब आणि प्रतीक शिंदेनी अगदी वन साइडेड मॅचला आपल्या संघाकडे आणून ठेवले। यावेळेस मात्र चांगला चेंडू सुंदररित्या कटावला आणि हा चेंडू मात्र सोयलच्या बॅट मधून आलेला। चांगली गोलंदाजी पियुष दिघेकडनं क्षेत्ररक्षण होते आणि एकच धाव 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत। 2 धावेने धावसंख्येमध्ये थोडासा बदल झाला। करायचे आता 6 चेंडू मध्ये 7 धावा, परंतु शेवटच्या षटक कोण गोलंदाजीच्या मार्गावरती येणार संधी देवी आपण डीजे मास्तरांना। मॅच समीकरण 12 चेंडू 11चं, पण आता समीकरण होते 6 चेंडू 7 धावांचं। मॅच कुठे होती, मॅच कुठे चालले, याला असं म्हणतात क्रिकेट। हाच क्रिकेटचा दरार आहे, हीच क्रिकेटची दहशत आहे। म्हणून मी नेहमीच म्हणतो वाघ किती जखमी झाला तो आयुष्याला कधी कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊन देतो, पुन्हा एकदा बाहेर पडतो। तीच दहशत तो दरार कटिंग करा, स्वतःला सांगा शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाहीये, कारण गोल्डन स्टार संघ सांगतोय अजून आम्ही विजयाकडे गेलो नाहीये। परंतु दोन्ही साईडला मॅच आहे, एका साईडला मुकद्दर संघाकडे देखील मॅच आहे, कारण धावा करायच्या तब्बल 7 धावा, 6 चेंडू 7 धावा। परंतु आता ही मॅच बनेल का? गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज असेल ज्याला मी नेहमीच सांगितलं चिकट्या गोलंदाज आणि चिकट गोलंदाजी मात्र याच्या माध्यमातून बघायला भेटते। जो मुलीला देखील एक चॉकलेट देत नाही त्याला चिकट्या समजलं जातं, तशीच या धावांना देखील चिकटगिरी करतो। एक चिकट गोलंदाजी मात्र याच्या माध्यमातून बघायला भेटेल का? परंतु त्याच्या समोर आव्हान असेल रिजवान। नक्कीच विशाल गोलंदाजी करतोय मंगेश। समीकरण होतं 18 चेंडू 13 धावा, आता आले कुठे 6 चेंडू आणि 7 धावा। काय गोलंदाजी आपण पाहू शकता मागच्या 2 षटकांमध्ये अक्षय आणि प्रतीकची झाली। आता मात्र रिजवानचा सामना करतोय विशाल परब। शॉट बरोबर खूपच खराब चेंडू आणि चेंडू नक्कीच ट्रॅव्हल होते गल्लीच्या दिशेला। नॉडीचा प्रयत्न 100% आहे, परंतु चेंडू ट्रॅव्हल होते धीमा रेषा पार। हा येते मंगेश चौकार। आम्ही नक्कीच या फलंदाजाला सांगेल ना सूरत देखते ना मुहूर्त देखते, हे तो मुकद्दर संघ की जरूरत देखते। काय फटका मात्र बघायला भेटला 4 धावेचा। समीकरण बदलतंय, खराब चेंडूवरती घेतलेला हा चौकार। करायच्या 5 चेंडू मध्ये तब्बल 3 धावा। नक्कीच खूप खराब चेंडू होता, अगदी स्लो होता, शॉर्ट पिच देखील होता, कुठेही मारू शकत होता, लेकिन रिजवानने देखील चपळाई वापरले। अगदी तो ज्या ठिकाणी चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होता आपल्या मैदानात त्या ठिकाणी ढकललेला आहे। असं वाटत होतं जीत की सामना रंगतदार होईल आणि या षटकापर्यंत अजूनही रंगतदार आहे, परंतु चौकाराने थोडेसे 70-30 केलेले असं मला तरी वाटते। परंतु या चौकाराने मात्र मुकद्दर संघाकडे सामना जाताना दिसतोय, परंतु आता 5 चेंडू बाकी आहेत आणि 5 चेंडू मध्ये धावा गरजेच्या तब्बल 3। यावेळेस मात्र चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मात्र घेतली जाते,
परंतु एक धावेवरती समाधान करायच्या 4 चेंडूमध्ये 2 धावा हा विक्रम घडेल का? हा विक्रम घडवला होता प्रसाद भाई सावंत यांनी 6 चेंडूमध्ये 3 धावा नव्हत्या दिल्या, परंतु तसा विक्रम घडेल का या मैदानामध्ये तो निश्चित आपल्याला बघावा लागेल. सागर करायच्या 4 चेंडूमध्ये 2 धावा. नक्कीच प्रसाद भाई सावंत यांच्या विषयी मंगेश सांगेल तर या मैदानासाठी जे काही केले खेळाच्या माध्यमातून खेळानंतर देखील असो आपण जे सुसज्ज मैदान या ठिकाणी पाहतोय ते त्यांच्या सत्तेच्या काळात माननीय नगराध्यक्ष प्रेरणाताई प्रसाद सावंत यांच्या मार्फत हे मैदान केले आणि मोठी स्पर्धा देखील माथेरानच्या या पतल्यावरती त्यांच्या मार्फत गोल्डन स्टार चषक आयोजित केला जातो. यावेळेस चांगला चेंडू सुंदररित्या कटावलाय आणि त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार चौकार आणि मुकद्दर क्रिकेट संघ मंगे थेट फायनल मध्ये दाखल झालेला आहे. या वर्षी पहिल्यांदाच फायनल मध्ये प्रवेश करणारा मुकद्दर संघ आहे. तर प्लीज ग्राउंड खाली करा. प्लीज विजय झाला. एक चांगला सामना मात्र प्रेक्षकांच्या भेटीसाठी आला. दुसरा सामना असेल प्लीज बाहेर या. आदित्य ठाकरे हे पर्यटक मंत्री होते, त्यांच्या माध्यमातून अनेक निधी मात्र इथे आणला गेला आणि मात्र या मैदानाचा सजावट केला गेला आणि एक जवळचं प्रेम प्रसाद भाई सावंत यांचं जो व्यक्ती क्रिकेट खेळला क्रिकेटसाठी जगला अशा व्यक्तिमत्वाला आमचा हँडसअप असेल, कारण त्यांनी या मैदानाला नाही तर अख्ख्या माथेरानच्या क्रिकेटला महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या देशभरात नेला. तर प्रसाद भाई सावंत यांचा देखील मनापासून आभारी असो आम्ही. आम्हाला हे स्टँड मात्र त्यांच्या माध्यमातून बघायला भेटले. जाऊया समालोचनामध्ये. दुसरी सेमीफायनलचे समालोचन करण्यासाठी तिथे उपस्थित आहेत आमचे मात्राचा एक बुलंद आवाज अनिलजी नायगडे सर. थँक्यू मंगेश सर. निश्चितच तुझं बरोबर सांगितलंस, परंतु अजून या क्रीडांगणाला बराचसा निधी येणं बाकी आहे आणि तो निधी मात्र मायबाप सरकार आपल्याला देईल, कारण की आपल्या या क्रीडांगणावर खर्च करत असताना या क्रीडांगणाला एक भव्य रूप देत असताना एक वाक्य आपलं राहिलंय, खेळ आणि खेळातून रोजगार. त्या वाक्याप्रमाणे या खेळाला ज्या प्रकारच्या मोठ्या पुढ्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न होणार आहे आणि त्याप्रमाणे मैदान जेव्हा होईल त्यावेळेला हेच वीर हुतात्माबाई क्रीडा संकुल एक मोठी स्पर्धा या क्रीडांगणावर ठेवली जाईल. समोर पाहतोय की स्वर्गीय ज्योतिबा शिंदे यांनी 1974 ला एक छोटस रोपटं लावलं. आज त्याचा वटवृक्ष झाला. 50 वर्षामध्ये आपण पदार्पण करणार आहोत. या वर्षी 2024 मध्ये 50 वर्षामध्ये ही देखील स्पर्धा या क्रीडांगणावर दाखल होईल. ती स्पर्धा असणार आहे 20, 21 आणि 22 तारखेला. मॅन ऑफ द मॅच आराफात मॅन ऑफ द मॅच वैभव आणि विशाल. आपण पंचांच्या भूमिकेमध्ये जायचंय. वैभव पवार आणि हेमंत पवार आपण यायचं इथं टॉस बॉक्स मध्ये यायचं. रोमांच पाहायला मिळाला. आपण गोल्डन स्टार संघाने अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत प्रयत्न केला, परंतु अपयशापासून दूर राहू शकला नाही. परंतु मी त्यांच्यासाठी एकच म्हणेल, ताश के पत्तों से महल नहीं बनता, नदी को रुकाने से समंदर नहीं बनता. ये जिंदगी है पल, एक जीत से कोई सिकंदर और एक हार से कोई फकीर नहीं बनता. अजूनही स्पर्धा बाकी आहे. एक पराभव तुम्हाला विजयाची एक पहिली पायरी तुमच्या समोर असेल. डीजे ठोक बरोबर. मॅन ऑफ द मॅच दिला जातोय माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी संचालक अध्यक्ष हेमंत पवार यांच्या हस्ते. मुफीजला 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जातं. मुफीज 2024 मध्ये मुकद्दर संघ एक गोलंदाज शोधत होता आणि तो गोलंदाजाचा नवा चेहरा युवा गोलंदाज मुफीज अय्यूब शेख यांचा चिरंजीव. 200 रुपयाचं पारितोषिक उमेरा आणि शेख यांच्या हस्ते
2024 मध्ये एक नवा चेहरा शोधत होता आणि तो चेहरा मात्र समोर आला। सुरुवातीच्या स्पर्धेमध्ये 2 स्पर्धेमध्ये हा खेळाडू चाचपटत गोलंदाजी करत होता, पण काल केलेली कामगिरी आणि संघाला आज मात्र त्यांनी सेमीफायनल पर्यंत घेऊन गेला। पण जाऊया मैदानाच्या आत। एका बाजूला असेल विक्रांत, दुसऱ्या बाजूला असेल शरद मंड्या बॉईज संघ। पंचांचा इशारा होते, सामन्याला सुरुवात होते। हा डेडिकेट करतो आपल्या एक युवा गोलंदाज, एक नवा चेहरा विक्रांत संघाच्या सर्व पाठीराखांना एक विनंती करेल मी। विक्रांत संघ सर्व पाठीराखांना एक विनंती करेल, हा सामना फार महत्वाचा। मी तुम्ही सांगितलेल्या सर्व सूचना करेल, पण तो मध्ये काही सांगू नका। ओके, जाऊया मैदानाच्या दिशेने। गोलंदाज तयार, अतिशय चांगला चेंडू माथेरानपासून दूरवर रोजगारासाठी असलेला हा शेखर रांजाने मात्र गोलंदाजी मार्गावर येतोय, पण तो चेंडू मात्र बाहेर निघून जातोय। पंचांचा इशारा येतोय, पंचांचा निर्णय अंतिम राहील। पंचांवर दबाव टाकू नये, पंचांचा निर्णय अंतिम राहील। एका बाजूला असेल शरद मंड्या बॉईज संघ, दुसऱ्या बाजूला असेल विक्रांत संघ, ज्यांनी 2024 मध्ये 2 वेळा चॅम्पियन ठरलाय। या आपल्या स्वतःच्या घरच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरणार का आणि विजयाची एंट्री उभारणार का, बरेच प्रश्न आहेत, पण ते गुलदस्त्यामध्ये। जाऊया मैदानाच्या आत। गोलंदाजीवर येतोय शेखर रांजाणे, अतिशय चांगला चेंडू, त्याचा सन्मान करत असताना हळूवारपणे आडव्या बेटीने चेंडूला दिशा दिली। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, पण तो नाही, एकाच धावे समाधान। दोन्ही संघ बलाढ्य आहेत। शेवटच्या चेंडूपर्यंत गुणलेखा सामना जाणार आहे, यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये। प्रेक्षक वर्ग मात्र खचाखच भरलेला जातोय आणि त्यांना बसण्यासाठी उपलब्ध असलेले स्टँड, त्या स्टँड वरनं हे क्रिकेटचे सामने पाहताना एक अनोखी मजा येत असते। आपण मात्र फार उंचावर आहोत। टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून हा घटनाक्रम, हे क्रिकेटचे खेळ आपल्याला पाहायला मिळतात। त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। महिला वर्ग त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल। त्यांच्याच विभागातला विक्रांत संघ 2 हात करतो शरद मंड्या बॉईज संघासाठी। अतिशय चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला। माथेरानपासून दूरवर राहत असताना शरद मंड्या बॉईज मध्ये गोलंदाजाची कमी भरून काढण्यासाठी उपस्थित झालेला हाच तो खेळाडू शरद मंड्या बॉईजचा शेखर रांजाणे। पहिलं षटक मार्गस्थ आहे। विजयने या अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली धुवाधार फलंदाजी केली, आता देखील त्याला करावी लागेल। अतिशय चांगला चेंडू, अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट। जोरदार अपील तुम्ही दोनच ठिकाणी करू शकता, एक तर कोर्टामध्ये, नाही तर या क्रिकेटच्या मैदानामध्ये। अपील तुमचं स्वीकारणं आणि न स्वीकारणं हे पंचांच्या हातात आहे। पंचांच्या निर्णयावर आदर करा मित्रांनो, ज्येष्ठ खेळाडूचा आदर करा। आणि हे शिकवतो आपल्याला हे क्रिकेट। ज्यांनी क्रिकेटचा शोध लावला ते कसे बसे जिंकले, परंतु आपण भारतीय क्रिकेटच्या खेळाला धर्म मानू लागलो आणि त्या धर्माचा देव म्हणजेच सचिन रमेश तेंडुलकर। भारतरत्न सचिन तेंडुलकरांना उगाच नाही मित्रांनो, आपल्या सरकारने भारतरत्न पुरस्कार दिला। 7 धावा धावफलकावर आहे। चांगली गोलंदाजी करत असताना शेखर रांजाणे आज त्याला गोलंदाजीसाठी पाचारण केलं आणि ते काम त्याला ज्या कामासाठी बोलवले ते काम मात्र तो चोखपणे करतोय। पहिल्या षटकामध्ये गोलंदाजावर थोडासा दबाव निश्चित निर्माण केला। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, अतिशय चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही। पंचांचा इशारा होतोय, षटक घोषित होतोय। 6 चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या धावफलकावर लागल्या। डीजे ठोक ऐकूया एखादं चांगलं संगीत। मध्ये जीत रोजारी असेल, विजय आखाडे असेल,
आकाश असेल तर तिकडे बंदे कमी नाहीये. शेखर रांजाणे, कुमार शेट्टे, तनुज शिंदे आणि मेन म्हणजे फिरकीचा जादूगर ज्याची गोलंदाजी यशस्वी ठरलाय तो ओंकार रांजाणे मात्र गोलंदाजीवर असेल. जाऊया मैदानाच्या दिशेने. बॅटची कडा एसटी रक्षक मात्र चुकला. थर्ड मॅन देखील चुकला. परंतु उंचावरचा जेल होता. चेंडू थांबणार नाही. येतात या 4 धावा. कमांड डीजे. पहिली सेमीफायनल झाली. अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत तो सामना रंगला. प्रचंड मेहनत केली होती प्रतीक शिंदेने. फॉलो थ्रो मध्ये पकडलेला झेल या स्पर्धेतला मला वाटतं सर्वात मोठा झेल असेल तो. पण याच दरम्यान पत्रकार गिरीश पवार इथे उपस्थित होते. त्यांच्या बरोबरीला असलेले रवींद्र कदम आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या आत. अतिशय चांगला चेंडू. थोडं थांबा. पाणी न्या परंतु लगेच देऊ नका. तोंडावर मारा. पाणी देऊ नका का. थोडं सांभाळून खेळा मित्रांनो. क्रिकेटच्या खेळामध्ये आम्ही नेहमीच म्हणतो ज्याला धडपडायला जमतं ना त्याच्या समोर परिस्थिती सुद्धा नमते. पण क्रिकेटच्या खेळामध्ये आम्ही म्हणतोच नेहमी की अंगणापासून आपल्या परिसरातील गल्लीबोळामध्ये आला, गल्लीबोळातून आपल्या परिसरातील मैदानावर आला आणि त्यानंतर मोठ्या क्रीडांगणावर आला आणि त्यानंतर एक चांगला खेळाडू निर्माण झाला. दुखापती होत असतात त्याशिवाय सचिन तेंडुलकर निर्माण होत नाही. परंतु इथे देखील माथेरानच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावर बरेचसे खेळाडू तयार झालेत. ते आयकॉन म्हणून माथेरानपासून दूर वर जातात. हेच तर दिलं या माथेरानच्या क्रीडांगणाने. जाऊया मैदानाच्या आत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. दुसरा षटक मार्गस्थ होतोय. अतिशय चांगला चेंडू. जोरदार अपील. पंच फिरतायत. व्हाईट बॉल. तनुज शिंदे गोलंदाजी मार्गवर. युवा गोलंदाज ज्याच्या पाठीवर कौतुकाची थाप पूर्ण 7 फुटीने मारली आहे. आणि त्या कौतुकाच्या थापेवर आम्ही एकच म्हणतो खेळात जिंकल्यानंतर गर्दीतून येणार हातापेक्षा कौतुकाने पाठीवर ठेवलेल्या हाताला फार महत्व आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. दुसरं षटक मार्गस्थ आहे. तिचे चांगला चेंडू परंतु एसटी रक्षक चुकतोय. थर्डमनने मात्र चांगली कामगिरी केली. हा चेंडू जर अडवला गेला नसताना तर गुणलेखक सर 4 धावा निश्चित होत्या. धावसंख्या धावफलकावर लागल्यात 13 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 13 धावा धावफलकावर आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघांना मात्र मॅन्डेट धीरज सावंत त्याचबरोबर त्यांच्या बरोबर असलेले योगेश जोशी त्याचबरोबर रेणुसे या तिघांचं मनापासून अधिक स्वागत असेल. धीरज सावंत ज्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं जे बॅनर लावले ते बॅनर मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला इथल्या माथेरानमध्येच मिळाले. त्यांचं एक मोठं काम आहे. यावर्षी त्यांनी मोठा निर्णय घेतला. माथेरानपासून दूरवर बॅनर आणावं लागत असेल. त्यांनी केलेले हे मोठं काम त्यांचं देखील मनापासून धन्यवाद असेल. चला जरा स्पीड अप घ्या. 13 धावा धावफलकावर आहे. सेमीफायनल मध्ये कोणाला तिकीट मिळणार? शरद इलेव्हन मंड्या बॉईजला की विक्रांत संघाला? कारण की मुकद्दर संघ पहिल्यांदा मला वाटतं 2024 मध्ये या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये दाखल झालाय.
आणि त्यासाठी सर्वांनी प्रचंड मेहनत केली. आलम असेल, अराफात असेल, नवीन गोलंदाज असेल, अरबाज असेल, सर्वांनी प्रचंड मेहनत केली. आणि ते मेहनत करत असताना आम्ही एकच म्हणतो, जर बदलल्या असतील हातावरील नशिबाच्या रेषा तर मेहनतीवर विश्वास ठेवा. आणि जर का बदलल्या गेल्या हातावरील मेहनतीच्या रेषा तर मात्र नशिबाला देखील इथं धिंगाणा घालावा लागेल. चला फास्ट घ्या. तेरा धावा फलकावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्गवर आहे तनुज शिंदे. समोर आव्हान असेल भावेश जोरेचं. 3 बॉल झाले. 3 to go. रवींद्र विरमने आपण हार्दिक स्वागत आपलं. अच्छे जालच्या हाताने चेंडूला दिशा दिली. कुमार चेंडू पासून भरपूर दूर आहे परंतु एकाच धावे समाधान. रवींद्र विरमने विक्रांत चषक 2024 मध्ये आपण उपस्थित राहिलात आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आता स्ट्राईक वर असेल विजय आखाडे. या अगोदरच्या सामन्यामध्ये तडाखेबाज फलंदाजी केली परंतु लाईन आणि लेंथ पासून दुरावला गेला. व्हाईट बॉल येतोय. 15 धावा फलकावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. अंतिम सामन्याचं तिकीट कोणाला मिळणार? शरद विळेल बंडाबॉईज संघाला का आयोजकाच्या भूमिकेमध्ये असलेला विक्रांत संघाला? अतिशय चांगला चेंडू. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू थांबणार नाही. येत आहे त्या 4 धावा. धावसंख्या फलकावं लागल्यात 19 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा तशीच फलंदाजी करणार का विजय आखाडे? पुन्हा एकदा 2 क्षेत्राच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावेसाठी. षटक हाताळण्यासाठी शेखर रांझाणे. समोर आव्हान असेल भावेश झोरे याचं. तिसरं षटक मार्गस्थ होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सरसावतोय. शेखर रांझाणे ऑन फायर. अतिशय चांगला चेंडू. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. यासाठी मला शरद विळेल बंडाबॉईज संघाने बोलवलंय आणि तीच कामगिरी मला करावी लागेल. आणि ते काम करत असताना षटकातला 3ऱ्या षटकातला पहिला चेंडू नेता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. अतिशय चांगला चेंडू. गोलंदाजीचं ब्रह्मास्त्र वापरलं होतं पण तशाच प्रकारचा समाचार देखील घेतला. एकाच धावे समाधान. 24 धावा फलकावर आहे.
एक मागपक आव्हान मात्र निश्चित उभं केलंय, कारण अजूनही बऱ्याचशा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि त्यामध्ये करावा लागेल ते विजयला सारं काही. हे चांगला चेंडू, त्याचा समाचार घेतला मी ड्युटीला चेंडू टावल होतो. क्षेत्ररक्षक यश शिंदे तिथं उभा आहे. एकच धाव, 25 धावा धाव फलकावर आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. उठा चेंडू होता, बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. प्रत्येक चेंडू दरम्यान धावा येणं अपेक्षित असेल, कारण की बलाढ्य संघ आहे, धावा उभाराव्या लागतील. शरद विलन बंड्याबाई संघाने बऱ्याच वेळेला या क्रीडांगणावर आपली दादागिरी दाखवली आणि सलग 2 वेळा चॅम्पियन ठरलेला विक्रांत संघ देखील मागे नाहीये. विजयाची एंट्री करणार का, आपल्या स्पर्धेचा चॅम्पियन होणार का? अतिशय चांगला चेंडू, आडव्या बॅटिंग मात्र चेंडूला फिरवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या देखील वेगाने पूर्ण होत आहेत. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावर 27 धावा. षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ होतोय. तिसरं षटक मार्गस्थ. अतिशय चांगला चेंडू, कुमार चेंडू पासून भरपूर दूर आहे. चांगला निर्णय घेतला कुमारने, कारण चेंडू त्याच्यापासून भरपूर दूर होता. झेल घेण्याचा निर्णय जरी घेतला असता तर चेंडू 4 धावेसाठी निघून गेला होता. सततचा क्रिकेट खेळणारा खेळाडू अशाच प्रकारचे खेळत असतो. एक सेन्सिबल क्रिकेट जर तुम्हाला पाहिजे असेल ना, तर तुम्ही कुमार शेट्टीकडून निश्चित अपेक्षा करू शकता. डीजे ठोक. काही अडथळा नाही स्टेडियमला. गोलंदाजी मार्ग होतो कुमार शेट्टी. 4थं षटक मार्गस्थ होतं. चेंडू हवेत, फटका फसतोय का क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, आणि जे वादळ गोंगावत होतं त्या वादळाला मात्र शांत करण्यामध्ये प्रयत्न केलाय तो कुमार शेट्टी, आणि 22ला मात्र परतावं लागेल. 4थ्या षटकातला पहिला चेंडू आणि विकेट मात्र मैदानाच्या बाहेर. एखादं गाणं म्हण की. गाणं म्हणू दिल में है प्यार तेरा होठों पे गिरवा. चैतन्य शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले कुमार शेट्टी याला. चैतन्य शिंदे यांनी 100 रुपयाचं पारितोषिक दिलंय. तनुजला माफ करा, तनुजला दिलं. अतिशय चांगला चेंडू,
नवीन फलंदाज गेला अनिकेत आखाडे, सिंगल. 29 धावा धावफलकावर आहे. कुमार शेट्टे एक अनुभवी गोलंदाज आहे, अनुभवी फलंदाज आहे. वाई सातारा नवी मुंबई पर्यंतचा क्रिकेट त्याचा राहिला आहे. अतिशय चांगला चेंडू, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, निदाव चेंडूची सांगता होते. एक सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला पाहायचं झालं तर कुमार शेट्टीकडून तुम्ही निश्चित अपेक्षा करू शकता, कारण की सततचा क्रिकेट खेळणारा नवी मुंबई पासून वाई सातारा महाबळेश्वर या परिसरामध्ये या खेळाडूंनी देखील एक चांगला खेळ केला. हाताला दुखापत असल्यामुळे त्यांनी माथेरानमध्येच राहण्याचा निर्णय घेतलाय, पण तो माथेरानमध्ये चांगला खेळ करतोय. विषेप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने, पण 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू निघून जातोय. गोलंदाजी मार्गवर आहे कुमार शेट्टे, समोर आव्हान असेल आता विजय आखाड्याचं. चांगला चेंडू, त्याचा समाचार घेत असताना क्षेत्ररक्षक तिथून समोर नेतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणारच नाही. एकच धाव मिळाली, सिंगल. 34 धावा धावफलकावर आहे. 34 धावा धावफलकावर आहेत. षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. चांगले क्षेत्ररक्षण, पंचांचा आकाशाकडे. नुमान रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू निघून जाईल का 4 धावापर्यंत? गती थोडीशी कमी झाली, पण तो 4 धावा. या 4 धावेने धावसंख्या धावफलकावर 38 धावा. विजयला मात्र थांबणं गरजेचं होतं, पण तो धावचीच्या स्वरूपात मात्र त्याला परतावा लागला. नवीन फलंदाज गेला आहे, तो नॉन स्ट्राईकला आहे, तो जीत आणि स्ट्राईक वर आहे तो अनिकेत. शेवटच्या षटकामध्ये सुरुवात निश्चित चांगली केली, पण तो 4 धावा निश्चित आल्या. पण तो गोलंदाजी चांगली करेल का तो ओंकार? आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. अतिशय चांगला चेंडू, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. धाव चेंडूची सांगता होते. शरद इलन मंडळाबाई संघाला माहिती.
संघ आणि त्याच्याशी 2 हात काउंट करणार शरद विलन बंड्या बॉईज की विक्रांत संघ. अतिशय चांगला चेंडू शरीराचा वेध घेतलाय पण ते 1 धाव मिळते. 39 धावा धावफलकावर आहे. शेवटचं षटक आहे हाणामारीच आहे परंतु ती हाणामारी होत नाहीये आणि त्यासाठी जीतने मात्र स्ट्राईक घेतलाय. आता जीतला देखील एक चांगली कामगिरी करावी लागेल. या अगोदर देखील त्यांनी चांगली साथ दिली होती कारण की त्यावेळेला संघ अडचणीत होता. तेही सामना होता सचिन विरुद्ध विक्रांत संघ. पहिल्या 6 चेंडू मध्ये 2 गडी मात्र तंबूच्या आश्रयाला होते. तो गोलंदाज होता संदीप वीर आणि त्यानंतर केलेली विजयची कामगिरी आणि त्याला थोडीशी साथ दिली होती. तो जीत मात्र आता स्ट्राईक वर आहे. ओमकार रांजाने गोलंदाजी मार्ग वर आहे. काय गोलंदाजी पहा अगदी सततचा क्रिकेट खेळणारा जीत मात्र प्रश्नाचा विचारू लागला स्वतःला की काय गोलंदाजी करतोय गोलंदाज. उडवून मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण करा. चेंडू अजूनही उचललेला नाहीये.
उपस्थित झाले त्याचे प्रायोजक आहेत बंटी कदम ते तो उपस्थित होत आहेत आयोजकांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत तनुज शिंदे साठी पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि त्याचे प्रायोजक आहेत उन्मेष दाबेकर अप्रतिम असा झेल पकडला आणि त्यासाठी तुला 200 रुपयाचं बक्षीस आलं या अगोदर दिलेले 100 रुपये चैतन्य शिंदे आणि आता 100 रुपये देत आहेत ते उन्मेष दाबेकर पहिलीच फलंदाज जोडी रोहित आणि कुमार शेट्टी 30 चेंडू आणि विजयासाठी 42 धावांचं लक्ष्य कुठलीच धाव संख्या तुम्हाला विजयाची आम्ही देऊ शकत नाही अंतिम सामन्याच्या तिकीट कोणाला मिळणार विक्रांत संघाला का शरदिलन मंड्या बॉयज संघाला मुकद्दस संघ अंतिम सामन्यामध्ये आपल्या बरोबर 2 हात कोण करणार शरदिलन मंड्या बॉयज की विक्रांत की शरदिलन मंड्या बॉयज 30 चेंडू आणि विजयासाठी 42 धावांचं लक्ष्य माफक आव्हान आहे जितकी धाव संख्या कमी असेल तितकी गुणलेखक सर सामन्याला मजा येते आणि प्रेक्षक वर्गांना तेच हवं असतं कारण की मायबाप प्रेक्षक वर्ग घर बसला पाहतोय देखील आणि बराचसा प्रेक्षक वर्ग या क्रीडांगणावर दाखल झालाय गोलंदाजी मार्गावर येतोय एक वेगवान गोलंदाज जीत रोजारियो गोलंदाज तयार चांगला चेंडू पण तो 2 धावा जीत रोजारेच्या गोलंदाजीचा विचार केला तर प्रत्येक चेंडू दरम्यान तो रणनीती आखतो आणि तेच काम मात्र केलं होतं क्षेत्ररक्षक थोडासा या बाजूला राहिला तर पहिल्याच चेंडीवर झेल देखील आला असता पण जरतर आणि यदा कदाचित याला क्रिकेट मध्ये थारा नाहीये अच्छे चांगला चेंडू कमबॅक करतो वेगवान गोलंदाज या गोलंदाजाच्या जीवावर तर त्यांनी माथेरानपासून दूरवर ऐकॉन खेळाडू म्हणून त्याला का बोलवलं जातं ऐकॉन खेळाडूंच्या बाबतीत एक गोष्ट निश्चित म्हणेल आज तुम्ही पैशासाठी खेळत असाल येणारा काळ असा असेल आणि तुमचा क्रिकेटचा दर्जा बदलेल त्यावेळेला परिस्थिती अशी असेल की तुम्ही पुढे असाल आणि पैसा तुमच्या मागे असेल हे वास्तव आहे मित्रांनो अतिशय चांगला चेंडू पहिल्या चेंडूचा समाचार घेतल्यानंतर 2 धावा आल्या पण नंतरच्या 2 चेंडूवर मात्र उभा ठाकला गेलाय रोहितला मात्र प्रश्न पडलाय की अंतिम सामन्याबरोबर आपण जाऊ का पण तो प्रयत्न करावे लागतील प्रयत्नाने सारं काही मिळतं मित्रांनो कारण की महाभारतामध्ये अभिमन्यूने सांगितलं होतं हरला तरी चालेल कारण हिम्मत मात्र हरू नका आणि ती हिम्मत तुम्हाला स्वतःमध्ये उभी करावी लागेल अडचणीच्या काळामध्ये आधार शोधू नका स्वतःला खंबीर बनवा चेंडू आले क्षेत्ररक्षक चेंडू पासून भरपूर दूर आहे पण तो चेंडू थांबणार नाही 1 बाय चौकार हा निश्चितच सीतारामजी केपीएलच्या माध्यमातून जांजे बदर संघाचं कर्णधार पद त्यांनी भूषवलं होतं तो मात्र स्थानिक पातळीवर गोलंदाजी करत असताना आणि एक संजय गोपकर स्पर्धेमध्ये माथेरान संघाचं प्रतिनिधित्व करत असताना याच गोलंदाजीवर माथेरान संघ तिथे चॅम्पियन ठरला होता आणि तो आपल्या घरच्या गावातल्या मैदानावर आता गोलंदाजीसाठी जीत रोजारियो गोलंदाजीचं ब्रह्मास्त्र वापरलं होतं पण तो चांगला समाचार घेतला रोहितने गोलंदाजीचं ब्रह्मास्त्र वापरलं होतं ब्लॉक गोल मध्ये चेंडू मारला होता पण तशाच प्रकारचा समाचार घेत असताना 1 धाव मात्र निश्चित लागले धावफलकावर 7 धावा माफक 42 धावांचं लक्ष्य
आणि त्या लक्षासाठी करावा लागणारा संघर्ष मात्र तुम्हाला चुकला नाहीये. आता स्ट्राईकवर असेल कुमार शेट्टे. उठा चेंडू आणि त्याचा समाचार घेत असताना चेंडूने वेग घेतला. क्षेत्ररक्षक अगदी लांब आहे. गोलंदाजी मार्ग होतो दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी. विजय आखाडे समोर आव्हान असेल रोहित बिरामे याचं. गोलंदाज तयार. दुसरं षटक मार्गस्थ होतं. अतिशय चांगला चेंडू सरळ यष्ट्यावरून निघून गेला. पहिला चेंडू षटकातील. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला विजय. एक वेगवान गोलंदाज हा देखील या माथेरान टेनिस क्रिकेटच्या पटलावर नावारूपाला आलेला आहे. काल देखील एक चांगली गोलंदाजी त्याने केली. चांगला चेंडू चेंडू नुसार गाडी लावतात डीजे मास्टर. धावसंख्या धावफलकावर लागल्या 15 धावा. 15 धावा धावफलकावर आहेत. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली परंतु झेल सुटते. अवघड झेल होता परंतु प्रयत्न चांगला होता. प्रयत्न चांगला होता मित्रांनो. चेंडू अवघड झेल होता परंतु त्यांनी प्रयत्न मात्र चांगला केला. एकदा गोलंदाज सज्ज. चांगला चेंडू क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कॉल थेट रेडी राहून पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. षटकार. चला नाव घ्यायचं त्याचं.
आयोजकांनी आज दोनच झेल होते का? आयोजकाच्या सूचनेनुसार 2 झेल झाले ना? ओके. स्वप्नील कदम अतिशय चांगला चेंडू, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, निदाव चेंडूची सांगता होते. धावफलकावर आहेत. 12 चेंडूंचा खेळ झाला आणि याच दरम्यान कुमार शेट्टी यासाठी जयराज बर्गे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. माप पैसा या क्रिकेटच्या खेळामध्ये. आयसीसी बोर्ड उगाच नाही श्रीमंत झाला मित्रांनो. आणि टेनिस क्रिकेट देखील मागे नाहीये. आज आपण पाहिलं असेल टेनिस क्रिकेट आता आखाती देशापर्यंत जाऊन पोहोचलाय. केवळ भारतापुरता नाही, महाराष्ट्रापुरता नाही तर आखाती देशापर्यंत जाऊन पोहोचलाय. जाऊया मैदानाच्या आत. अतिशय चांगला चेंडू, 2 डिस्टन्सच्या मधून चेंडू निघून जातोय का? परंतु एकच धाव. आणि त्याचबरोबर 100 रुपयाचं पारितोषिक आलंय कोकण कन्या यांच्याकडून टूर्स अँड ट्रॅव्हल्स. प्रत्येक चेंडू दरम्यान रणनीती आखतोय. तिसरं षटक मार्ग असतंय. या दबावाला जुगारून गोलंदाजी करावी लागेल. जितला पहिल्या षटकामध्ये 11 धावा निश्चित खर्च झाल्या असतील. चला फास्ट घ्या. विक्रांत संघ आपण आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. समोर आव्हान असेल कुमार शेट्टी याचं. गोलंदाज तयार. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेची प्रयत्न नाही, धोक्याची घंटा होईल का? आणि 2 धावा मात्र वेगाने पूर्ण होत आहेत. 27 धावा धावफलकावर आहे. 42 धावांचं लक्ष्य विजयासाठी. सेन्सिबल क्रिकेट खेळतो कुमार शेट्टी. जोरदार अपील. 55 लेग बाय. 28 धावा धावफलकावर. पिंपळाच्या रोपासारखं खडकावर देखील उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निश्चयाच्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळ काय येतील आणि जातील, परंतु खडकावर पाय देऊन पिंपळाच्या रोपासारखं उगवता आलं पाहिजे. गोलंदाज तयार. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. फटका पोहोचतोय का? हा उत्तम षटकार.
ज्या धावपलकावर लागल्या 34 धावा आणि रोहितला 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. 34 धावा धावपलकावर आहेत. अगदी वेगाने मारला चेंडू. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचणार. त्या अगोदर चेंडू निघून जाईल का? क्षेत्ररक्षक तिथं उभा आणि 2 धावा निश्चितच पूर्ण होत आहेत. छत्तीस धावा धावपलकावर आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी पण प्रत्येक चेंडूचा समाचार घेत आहेत दोन्ही फलंदाज. एक समजदारीचं सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. षटक घोषित झालंय. धावसंख्या धावपलकावर लागल्यात 37 धावा. परंतु दोन्ही संघासाठी एक लाईन मात्र निश्चित मिळेल. आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे. रडतोस का वेड्या, जगण्यास छान आहे. काट्यात फुलाची झुलती कमाने, उचलून घे हवं ते दुनिया दुकाने. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमाने. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. कविवर्य सुरेश भटांच्या ओळीत मित्रांनो. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. मोठा फटका. फटका फसेल का? परंतु नाही. क्षेत्ररक्षक चेंडूपासून भरपूर दूर. 4 धावा. आणि या चौकारासाठी 100 रुपये आले निमेश दळवी यांच्याकडून. आणि चला विक्रांत विजय झाला तो शरद मंडळ संघ. अंतिम सामना असेल प्रेक्षकांच्या भेटीसाठी. एका बाजूला असेल मुक्कादर संघ, दुसऱ्या बाजूला असेल शरद मंडळ संघ. 10 मिनिटाचा टाइम देऊन ऐकडे सर. 10 मिनिटाची वेळ असेल. 10 मिनिटानंतर तुमच्या समोर आम्ही येऊ. हा परंतु लाईन अप करून घेऊया आपण. तर प्लीज थोडं तिथे लाईन अप करून घ्या. लाईन अप करून घ्या. तर तनुज शिंदे, कुमार शेट्टे यांनी झालेले 100 रुपयाचं. एका आधी तुम्ही आपल्या संघाकडे घेऊन आलात कुमार. कॉंग्रॅच्युलेशन असेल. फायनलच्या साठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल. परंतु इथे थोडं आपण लाईन अप करून घेऊया आणि हे लाईन अप झाल्यानंतर आपण सत्कार समारंभाकडे वळूया. ज्यांचा सन्मान, ज्यांनी आम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये मदत केली त्यांचा सन्मान करूया. कारण महाराष्ट्राची संस्कृती आहे त्यांचा सन्मान करायचा. विक्रांत संघ जरा थोडा बाहेर या. तुम्ही इकडे थोडा संपर्क साधा. फक्त 4 जण तिथे थांबा. ती लाईन अप करून घ्या.
बघा आपण इथे आता लगेच सन्मान चिन्ह मात्र देऊया. राजेश भाऊ दळवी यांचा सन्मान करूया. मात्र्यांचे माजी उपनगराध्यक्ष आणि तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांचा सन्मान करूया. तो प्लीज राजेश भाऊ या आपला सन्मान स्वीकारा. राजेश भाऊ दळवी या तुमचा सन्मान घ्या. किरण जाधव आपण देखील व्यासपीठावरती या. तुमच्याकडनं देखील आम्हाला एक प्राइज मात्र दिल्या गेल्या. किरण जाधव या प्लीज. राजेश भाऊ या लगेच तुमचा आम्हाला सन्मान करायचा. लक्ष्मण कदम इथे यायचं तुम्हाला देखील तर प्लीज या. जेवढे विक्रांत संघाचे पाठीराखे आहेत त्यांनी प्लीज इथे या टॉस बॉक्सच्या समोर. तर प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट केली जाते. चला विक्रांत संघाचे जेवढे पाठीराखे आहेत त्यांनी प्लीज इथे या. काही लोकांची मी नावं घेईल मान्यवरांचे, त्यांनी मात्र इथे यायचे. महिला मंडळाने देखील इथे यायचे. तुमचा देखील सन्मान केला जाईल तर प्लीज या. प्लीज विक्रांत संघाचे सर्व खेळाडू प्लीज इथे या. राजेश भाऊ दळवी या लगेच तुमचा सन्मान आम्हाला करायचा आहे. प्लीज वैभव पवार साहेब आपण देखील या. आपला देखील सन्मान केला जाईल. हेमंत पवार आपण देखील इथे या. वैभव पवार हेमंत पवार प्लीज या दोघं देखील. तसेच किरण जाधव आपण देखील या. तुमचा देखील सन्मान करायचा. किरण जाधव या तुमचा सन्मान करूया. किरण जाधव इथे आले त्यांचा सन्मान करूया. शाल आणि प्रेमाचं फुलगुच्छ देऊन मात्र आपण त्यांचा सन्मान करतोय. किरण जाधव यांचा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला एक प्राइज दिल्या गेले. रवी बिरामने आपण देखील या प्लीज. बघा इथे मात्र शाल आणि प्रेमाचं फुलगुच्छ देऊन मात्र इथे सन्मान केला जातोय किरण जाधव यांचा. थोडा असे वा युट्यूबच्या माध्यमातून मात्र इथे बघतोय. इकडे या थोडे असे थोडे या साईडला या. तिकडनं कॅमेरा लावलाय युट्यूबला तर प्लीज असं या. समोर बघा इथे मात्र किरण जाधव यांचा सन्मान केला जातोय. त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक प्राइज आहे. मॅन ऑफ द सिरीज आहे त्यांच्या माध्यमातून. LED टीव्ही मात्र त्यांच्या माध्यमातून आम्हाला दिल्या गेल्या. किरण जाधव धन्यवाद असेल. चला राजेश भाऊ दळवी या. माजी उपनगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष त्यांचा देखील सन्मान केला जातोय. त्यांना प्रेमाचं प्रतिगुच्छ म्हणजे प्रेमाचं फुलगुच्छ मात्र दिला जाईल आणि शाल दिली जाईल आणि सन्मान चिन्ह दिलं जाईल. राजेश भाऊ दळवी यांचा सन्मान मात्र करतील. विक्रांत संघाचे माजी कर्णधार लक्ष्मण कदम मात्र यांच्या हस्ते मात्र त्यांचा सन्मान केला जाईल. योगेश गावरे प्लीज आपण देखील या. वैभव पवार कुठे प्लीज या. हेमंत पवार हेमंतजी पवार. बाबू डेबे यांच्या हस्ते मात्र त्यांचा आपण सन्मान करतोय. वैभव पवार आणि हेमंत पवार मात्र यांचा सन्मान केला जातोय. बघा शाल आणि प्रेमाचं प्रतिगुच्छ मात्र दिल्या जात आहे आणि एक सन्मान चिन्ह मात्र दिलं जाईल. योगेश गावरे प्लीज आपण देखील या. आपला देखील सन्मान करायचा. योगेशजी गावरे या प्लीज लगेच. योगेशजी गावरे इथे योगेश